सामना सुरू होतोय. चला ऑफिशियल अंपायरचा आलाय ग्रीन सिग्नल. स्पर्धेची नियमावली अशी आहे, पहिल्या राऊंडच्या मॅचेस कव्हर झाल्यानंतर ज्या टीमनं पहिल्या फेरीत सर्वोच्च सांघिक धावसंख्या बनवलेल्या आहेत त्या टीमला आपण बाय देतो आणि दोन टीममध्ये ॲज पर शेम शेड्यूल ॲज पर ड्रॉ मॅचेस आपण कव्हर करतोय. सो रेडी राहा, यानंतर होणाऱ्या मॅचेससाठी ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. कुठले संघ आमने सामने असतील. महत्त्वाचा सामना, पहिल्या फेरीतील अंतिम लढत जनमान शिरवले आणि त्यांच्या विरोधात जगदंबा वॉरियर्स नांदगावच्या दरम्यान हा सामना. जगदंबा वॉरियर्स नांदगाव ज्यांनी नुकताच दत्तकृपा चषकात जबरदस्त कामगिरी केली होती. बक्षीस पात्र फेरीपर्यंत या टीमनं मजल मारली होती. स्पेशली त्या स्पर्धेत बॅटिंग हे बलस्थान राहिलं होतं, मात्र गोलंदाजी देखील तितकीच जबरदस्त आहे. समोर चॅलेंज तगड्या जनमाल शिरवलीचा सामना सुरू होत आहे. शिरवली आणि त्यांच्या विरोधात नांदगाव. गेम इज ऑन. पहिलाच बॉल लेंथवरून हलकासा आउटस्विंग होतं. अनुजला आपण बघत आहोत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बॉलिंग मार्कवर विथ द अँगल थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डीएसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची त्या ठिकाणी झाली आहे सांगता. आघाडीला विघ्नेश आणि त्यांच्यासोबत उमेश येत आहेत. पहिलाच बॉल आलाय डॉट. यावलेला पाय धरून टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल थोडा बाजूला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र बनलेली आहे विथ द हेल्प ऑफ लेग बायच. पंच तेच कन्फर्म करतायत. तो सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. एक्स्ट्रा धाब्यांना डाव सुरू होतोय टीम जनमान शिरवली क्रिकेट संघाचा. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण बघत आहोत बॅटर उमेशला. जनमान शिरवली आणि त्यांच्या विरोधात जगदंबा वॉरियर्स नांदगाव. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यावेळेला बॅट चिकाट घेत बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनचा मधून फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतायत. चांगलं बॅकअप मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या धावफलकावरती. थोडी शांत आणि संत सुरुवात सध्या पहिल्या डावात आपण बघत आहोत. बॅटिंग करणारा जनमान शिरवली क्रिकेट संघाची. आणखीन एक बॉल जो चाललाय डाव्या स्टिकला सोडून. पंच सांगतायत व्हाईट बॉल. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 3 धावा धावफलकावर. पहिल्या फेरीतील मॅचेसचा आतापर्यंत विचार केला तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा बाडा बी क्रिकेट संघानं 85 धावा हायेस्ट टोटल आतापर्यंत बनवलेली आहे. यावलेला समोर डाऊन दी ग्राउंड चांगला स्ट्रोक. फिल्डर उपस्थित तितकाच चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद विघ्नेश माघारी परततोय. पहिला धक्का लागला टीम. शिरवली क्रिकेट संघानं स्ट्रोक तर चांगला होता, मात्र फिल्डरचं तितकंच जबरदस्त बॅकअप आलेलं आहे. समोर लॉंगॉनला चांगला झेल. अनुजच्या खात्यात पहिली विकेट. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकाचे बॉल बाकी आहेत. इथनं अजूनही 2 बॉल तयार होतोय. बॉलिंग मार्कवर अनुज. यावेळेला फुलटॉस बॉल दिशा दिले. बॅकवर्ड स्कोर लेगला बीट केलंय. मिड विकेटचा फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित झालाय, पण मिळेल ते एकच धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. नामदेवजी कडव विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मानवली यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलंय टीम जनमान शिरवलीसाठी. त्यांचं देखील आपण कोऱ्यात वेलकम. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल. लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहेत. मिसफिल्ड. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय सौरभनं आणि आता नॉस्ट्रा करेनला दुसरी धाव तितक्याच वेगानं त्यानं पूर्ण केलेली आहे.
2 धाबे सहित झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल स्टार्ट. 6 धावा स्कोरबोर्डवर जनमान शिरवलीकडून एका विकेटच्या मोबदल्यात. सहा धावा सध्या स्कोर बोर्डवर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. चला पहिलं षटक टाकण्यासाठी बरोबर 5 मिनिटांचा वेळ वापरात आणलेला आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे टीम जगदंब वॉरियर्स नांदगाव. अन्सार गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक सुरू होते दुसरं. सेकंड पॉवर प्ले. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी अनुजची 1 विकेट त्यानं काढली आहे 6 धावा देत असताना. आता या षटकात अन्सारला संघ कर्णधारानं गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला वेळ जास्त खर्च होतोय जगदंबा वॉरियर्स नांदगाव. सुनील अलम अँड टीम. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट खेळावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 6 धावा दाफलकर बनलेल्या आहेत. सौरभकडे स्ट्राईक आहे. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित. चांगला बॅकअप. चांगला थ्रो आता दिलाय. एकच धाव. सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल. अधिक काही नसेल. सिंगल धाबेसोबत सध्या टीमची टोटल धावफलकावर 7 ऑन बोर्ड. 7 धाबा सध्या पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. उमेश सध्या खेळतायत स्ट्रायकर एंडला. 2 बॉलमध्ये व्यक्तिगत 3 धाबेचं योगदान देत असताना लाईन पाहावी लागेल. एसीडीज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रनचा सिग्नल आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या टीमची धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. 8 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. धावा कशा का येऊनात परंतु धावा येत आहेत ही गरजेची बाब, ही जमेची बाब आहे मॅचमध्ये टीम जनमान शिरवली क्रिकेट संघाकरता. समोर फोर्सिबल हिट. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतील का प्रश्न उपस्थित झाला आणि जबरदस्त झेल संपादित होतोय. व्हॉट अ कॅच. स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय सचिन. उमेश माघारी परत आहेत. आणखीन एक हादरा आता लागलाय तो टीम जनमान शिरवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. आठ धाबा दाफलकावर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. लॉंग ऑफच्या फिल्डरनं जबरदस्त जजमेंट केलं. चांगला झेल त्याच्या वतीनं संपादित झालेला आहे. स्कोर सध्या 8. अन्सारच्या खात्यात पहिली विकेट तर सांघिक दुसरी सफलता जगदंबा वॉरियर्स नांदगावला. या वेळेला लाईन पाहावी लागेल. सिटीज व्हाईट बॉल. मिळेल ते एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेसहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 3-9. 9 धाबा दाफलकावर. या षटकात आता दुसरा व्हाईट बॉल टाकलाय तो गोलंदाज अन्सारनं. महत्वाचा सामना. दोन्ही टीमसाठी निर्णायक लढत. यावेळेला ऑन साइडला पॉवर पाकिट. क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. निघालाय बॉल त्याच्या डोक्यावरून. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या सामन्याचा पहिला ब्लास्ट. बिग हिट. सिक्सर. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. पायावर बॉल आदळलाय मात्र पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप तेच सांगतायत पंच राजू राठोड सर.
लेग बायचा सिग्नल मिळेल ते अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. दाफलकर एकूण अंकित होतोय तो 16. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकाचे समाप्ती झाली, जेथे 6 धावा या षटकात आतापर्यंत 10 धावा अन्सार यांच्या विरोधात आलेल्या आहेत. सौरभ सध्या स्टॅकर एंडला. फुल टॉस, विकेट किपर बीट. लास्ट मोमेंटला पायाच्या साह्यानं बॉल अडलाय. पंच निर्देशित करतात बीमर. एक अतिरिक्त धाव बहाल झालेली आणि नेक्स्ट बॉल आता फ्रीट. सो संधी बनली ती सौरभला. पायसाहेब फ्रीटनं या मॅच मध्ये शिरकाव करू शकेल का संघ जनमान शिरवली. नो बॉलचा सिग्नल, एक अतिरिक्त धाव. धावसंख्या दाफलकावर सध्या आपण बघत आहोत ती 17. आता रिव्ह्यूची मागणी ती बॉलिंग करणाऱ्या टीमनं केली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं. या टीबी अंपायरची मदत आपण घेऊयात. एस इट इज बीमर. रिव्ह्यू आता गमावलाय तो टीम जगदंबा वॉरियर्स नांदगाव क्रिकेट संघानं. कंबरपेक्षा जास्त उंची या बॉलची होती, तेच पंचांनी पुन्हा एकदा निदर्शनास आणलंय. एक अतिरिक्त धाव, स्कोर 17. नेक्स्ट बॉल फ्रीट. अजूनही बॉल बाकी आहेत. स्टील 2 टू गो. फ्रीट. आणखीन एक फुल टॉस. आता हुक केलाय, लॉंग लेगला पाठवलाय बॉल. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याबाहेर टप्पा घेत निघतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल या बॉलवर देखील आलाय. तो इशारा नो बॉलचा बॅटिंग टीम करून DRS करता. पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 22. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट बॉल फ्रीट. चला बॅक टू बॅक 2 बीमर आलेले आहेत, पण ते डेंजरस नव्हते, तेच सांगतायत पंच. फुल टॉस आणि फुल टॉस वरती बॉल हवेत. झेल तर संपादित झाला, पण फ्रीट होता. यदा कदाचित तोच विसर पडला फिल्डरला, त्याच कारणास्तव जल्लोष त्याच्या वतीनं झाला जरूर, पण तोपर्यंत दोन्ही बॅटरनं एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सिंगल सहित धावा बनलेल्या आहेत त्या 23-23. एक बॉल अजूनही बाकी आहे. सिरीज स्टील 1 टू गो. या षटकात चांगल्या वेगानं धावा येतात. विकेट जरूर गमावली, पण रन्स येत आहेत ती जमेची बाब आहे. टीम जनमान शिरवली क्रिकेट संघाकरता 23 धावा सध्या स्कोर बोर्डवर. तेजसकडे स्ट्राईक आहे.
यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल चांगला फटका पाण्याजोगा फटका लॉंग ऑफला बॅकअपसाठी सचिन उपस्थित चांगला थ्रो एक सिंगल आणि सिंगल सेट झाली आहे ती दुसऱ्या षटकाची सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर षटकं संपली दोन टीमची धावसंख्या 12.00 धाब्याच्या धावगतीनं 24 धाबा सध्या स्कोरबोर्डवर या षटकात एकंदरीत 18 धावा गोलंदाज अन्सरच्या विरोधात स्कोर करण्यात आलेल्या आहेत बिमर बॉल दोन टाकलेत गोलंदाजांना पण तर जे डेंजरस नसतील त्या बिमरपासून फलंदाजाला कुठल्या पद्धतीचा त्रास इजा किंवा दुखापत नसेल तर बॉलर बॉलिंग कंटिन्यू करू शकतो तेच यापूर्वी दोन्ही पंचांनी निदर्शनास आणलं दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि त्याच कारणासह अन्सरला मात्र त्यांनी कंटिन्यू ठेवलं दोन बिमर टाकल्यानंतरही स्पेशली ग्राउंड अंपायर्सला तो अधिकार असतो त्यांच्या निरीक्षणात गोलंदाज येत असतो त्याच कारणासह बॉलच्या हाईटसोबत बॅट्समनची बॉडी यांच्यात कशा पद्धतीनं समन्वय होतो या सगळ्या गोष्टी चर्चेत येत असतात षटक संपलं दुसरं दोन षटकात 24 धावा आता बनलेल्या आहेत विकेट पहिल्या षटकात गमावली विकेट दुसऱ्या षटकात गमावली पण दुसऱ्या षटकात धावा चांगल्या वेगाने आलेल्या आहेत पहिलाच बॉल लेंथ बॉल गुड लेंथवर टप्पा पडल्याबरोबर सरप्राईज बाउन्स तेजसला पूर्णपणे अचंबित करून टाकलेलं आहे अनुज फ्रंटलाईन सीमर म्हणून ज्यांना पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली आहे पुन्हा एकदा संघ कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास टाकलाय शॉर्ट ऑफ लेंथ बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय विकेट किपर आणि शॉर्ट फॅनलेगला बीट करत लक फॅक्टर ऑन तेजस आणि टीम जर्मन शिरवलीसाठी येतोय लकी चार चौकार शार्प चान्स होती जेलची मात्र तितकासा वेळ नव्हता रिॲक्शन टाइम थोडा कमी होता त्याच कारणासह तो सकारात्मक प्रतिसाद आपल्याला येताना दिसला नाही चौकारासोबत सध्या 28 धावा दाफलकावर 28 ऑन बोर्ड यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल चांगला स्क्वेअर ड्राईव्ह डीपमध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मिसफिल्ड आणि हळूहळू निघालाय बॉल तो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चार चौकार दुसरा चौकार चौकारासहित धावा बनलेल्या आहेत त्या 32-32 यावेळेला आणखीन एक चांगला बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न धाव हवी आहे सौरभ वेगानं पोहोचलाय आणि तितक्याच तत्परतेनं तेजस देखील नॉस्ट्रा करेंटला पोहोचलेला आहे चांगलं कोऑर्डिनेशन चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान बाईचा सिग्नल आलेला आहे एक सिंगल आणि सिंगल सेट स्कोर आपण बघत आहोत सध्या 33 धावा घेण्यासाठी जी संधी बनली होती त्या संधीचं सोनं सध्या होताना दिसतंय डोल्याची पापणी लवता न लवता दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चांगलं तालमेल आणि सध्या ही धाव पुढे झालेली आहे स्विच हिटचा अटेम्प्ट विकेट किपर बीट अंपायर सिग्नल वाईट बॉल एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर अंकित झाली ती 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर स्टील 2 टू गो रिव्ह्यूची मागणी आता बॉलिंग करणाऱ्या टीमनं केलेली आहे ती पण रिव्ह्यू यापूर्वीच गमावलेलं आहे सिरीज जगदंबा वॉरियर्स नांदगावनं धावा बनलेल्या आहेत 34 स्टील 2 टू गो आता स्कूप केल्या वाड शॉट इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट कलात्मक फटका रचनात्मक फटका डीप फॅनलेग सीमारेषाच्या बाहेर पाण्याजोगा फटका सौरभच्या बॅटमधून येतोय हा जबरदस्त चौकार
आता स्विचिटचा प्रयत्न, पण लाईन लेंथ मिस केली ती गोलंदाज अनुजनं. पहिल्या षटकात या गोलंदाजानं छाप सोडली होती, पण दुसऱ्या षटकात त्याच्या विरोधात आता धावा येतात. दोन्ही बॅटर चांगले सेट झालेले आहेत, जी पार्टनरशिप नितांत गरजेची बनली होती. जनमान शिरवलीसाठी ती पार्टनरशिप, ती भागीदारी या सामन्यात ते दोन्ही फलंदाज सध्या बिल्डअप करतायत. स्कोर सध्या 39, 39 धावा, स्टील 1 टू गो. अकरा बॉल 31 धाब्याची भागीदारी निर्णायक तिसऱ्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. 6 बॉल 11 सौरभनं बनवलेले आहेत, 7 बॉल 15 तेजसनं बनवलेले आहेत. स्विच इट, व्हाट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट, स्विच अँड स्वीट. सौरभ यांच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका, कमालीचा स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, अफलातून टायमिंग, सिक्सर. धावा आलेल्या आहेत. अनुजनं पहिल्या स्पेलमध्ये इम्प्रेशन टाकलं होतं, मात्र तो देखील महागडा राहिला सेकंड स्पेलमध्ये. बॅटिंग मात्र भलतीच भरली होती सौरभ आणि त्या सोबतीनं तेजसची. स्विचिटचा रिप्ले अजूनही आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शॉट ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि तितकाच कॉन्फिडन्स देखील सध्या सौरभ आणि त्याचबरोबर तेजस या दोन्ही फलंदाजांकडे आपण बघत आहोत. षटकं संपली 3, 15.00 धाब्याची धावगती, स्कोर बनलेला आहे 45. आता मयूरला चौथ्या षटकात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलंय. जगदंब वॉरियर्स नांदगावच्या संघ कर्णधारांना पहिलं षटक थोडं शांत आणि संत होतं, जिथे 6 धावा 1 विकेट. मात्र तदनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात चांगल्या वेगानं धावा येत आहेत आणि सध्या या सामन्यात फ्रंट सीटवर आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान शिरवली क्रिकेट संघाला. पहिला बॉल हुक केलाय, मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, चांगलं बॅकअप. एक्स्ट्रा बाउन्स होत्या बॉलवरती, त्याच कारणाचं हवं तसं मिडलिंग करता आलं नाही तेजसला. सिंगल सहित धावा बनलेल्या त्या 46. स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत सौरभला. 7 बॉल 17 त्यानं बनवलेले आहेत, कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. आणि सध्या मॅचमध्ये आता 11 बॉल बाकी असताना चांगलं योगदान त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित आहे. उलटॉच बॉल, समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, एकच धाव. थ्रो थोडा खराब आलाय, दुसरीचा प्रयत्न होईल का, पण नकार आता दिलाय तो सौरभनं. वेळीच त्यानं धोका ओळखला होता, त्याच कारणाचं फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली आहे 47-47. 10 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ जनमान शिरवली. स्टेप आउट झाले, समोर लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर उपस्थित जज करतायत आणि चांगलं जजमेंट झेल संपादित होते. फलंदाज बाद. अखेर तेजसचा संघर्ष या सामन्यात संपलाय. बऱ्याच कालावधीनंतर ब्रेक थ्रू मिळालाय तो टीम जनमान शिरवलीच्या विरोधात. जगदंब वॉरियर्स नांदगावला फलंदाज बाद, तिसरा आदरा. बाद होत तेजस माघारी परतलाय. मेघराजकडे स्ट्राईक आहे, नवीन बॅटर दाखल होतोय. 47 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. राऊंड विकेट आणखीन एक चांगला बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, फसलाय. फिल्डर डीप मधून उपस्थित झाले होते, प्रयत्न चालवला होता पण कॅच ड्रॉप. चांगले एफर्ट पाहायला मिळाले डीप मधून, मात्र
झेल स्वीकारता आले नाही. प्रयत्न चालू होता मात्र तो अपयशी राहिला, तो अयशस्वी राहिला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाब्यासहित धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाले दी 49. 49 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय बॉल, टर्न केलाय मोठ्या बॅकलिपनं मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर दी रोप. मेघराजच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चौकारासोबत सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकावरती करत असताना संघ जनमान शिरवलीला आपण बघत आहोत. 53 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. 53 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. यावेळेला पॉवर पॅकेट बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. मेघराजचा राज या षटकात. आणखीन एक असरदार षटकार. एकोणसाठ 59. 4 षटकांची झाली आहे सांगता. लास्ट ओव्हर पहिल्या डावाचं अंतिम षटक, अखेरचं षटक. 3 बॉल 12 मेघराजने बनवलेले आहेत. त्याच्या बॅटमधून चांगल्या वेगानं सध्या धावा येत आहेत. 400चा स्ट्राईक रेट त्यानं 3 बॉलमध्ये मेंटेन केला. तर सौरभकडे स्ट्राईक आहे ज्यांना आतापर्यंत 18 धावा या मॅचमध्ये योगदानित केलेल्या आहेत. 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं शेवटचं षटक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सुजल 59 धावा दाफलकावरती बनलेले आहेत. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण कॉल करणार आहोत. या षटकातील 4 बॉल शार्प टाकून झाल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित व्हायचं आहे. पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंटला झेलची संधी. स्विचिटचा अटेम्प्ट चालवला होता सौरभनं, पण एक्झॅक्टली फिल्डरला बीट करता आला नाही. प्रयत्न होता झेल घेण्याचा, तोही फसला. एक सिंगल आणि सिंगल सहित मेघराजकडे स्ट्राईक रोटेट. सिंगल धाबेसोबत स्कोर आपण बघत आहोत 60. रिप्लेस सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर साईड अँगलनं. स्विचिटचा अटेम्प्ट होता, चांगलं टायमिंग जरूर जुळलं होतं पण फिनिश स्ट्रोक करता आला नाही. लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धाबेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली आहे ती 61 धावा. 61. पहिल्या षटकात स्ट्रगल मात्र दुसऱ्या षटकापासून वेगानं धावा या सामन्यात यायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या टार्गेटच्या दिशेनं सध्या मार्गस्थ होतोय संघ जनमान शिरवली. शफल झाले ऑन साइडला. आपामपूल गॅप मध्ये चाललाय बॉल. मिडविकेटच्या मधोमध घेतलाय टप्पा आणि बॉल करतोय. थेट प्रेक्षक वर्गासोबत गप्पा. आणखीन एक चौकार आलाय. मेघराजच्या बॅटमधून 4 धावा. गुड शॉट. पासष्ट धावा स्कोरबोर्डवर बनलेले आहेत. राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला बॉल विथ अँगल थोडा खाली राहिला, स्किट झाला होता. बॅकअप आले विकेट किपरचं. तोपर्यंत 22च्या स्वरूपात मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. स्कोरबोर्डवर टोटल 66.
66 धावा फलकावरती. यावलेला स्कूप करण्याचा प्रयत्न, बॉल वेत कॅच ड्रॉप, एकच धाव मिळताना दिसेल. फिल्डरला बीट पुन्हा एकदा करता आलं नाही सौरभला. कलात्मक फटका होता पण मिळेल ते अवघे एक सिंगल आणि सिंगल सहित आपण स्कोर बघत आहोत. तो 67 धावा, 67. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. फुल टॉस, लाईन मिस केले विकेट किपरनं. बॉल मागे चाललाय. अंपायर सिग्नल आता आपल्यापर्यंत येतोय. चौकार. पण आता रिव्ह्यूची मागणी केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमनं. मात्र दोन्ही पंच तत्पूर्वी एकत्रित आलेले आहेत. पाहूयात पंचांचा प्रथम दर्शनी सिग्नल आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. चौकार तर आलेला आहे. मात्र दोन्ही पंचांच्या वतीने निर्णय आता येतोय तो टीबी अंपायरची मदत. हे सिरीज वेस्ट ऑफ बाईट साठी पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. Yes, it is no ball, no +4. येत आहेत या 5 धावा. हा पंजा आलेला आहे. एक्स्ट्रा 5 धावा आणि एक्स्ट्रा 5 धावे सहित सध्या धावा बनलेल्या आहेत त्या 72. 72. यावलेला हुक केला बॉल शॉर्ट फायलेगला पायाच्या साह्याने बॉल अडवलाय. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. सिंगल सेट बनलेल्या आहेत त्या धावा 73. 73. स्टील 1 टू गो. एक बॉल या डावाचा अजूनही बाकी आहे. त्र्याहत्तर धावा दाफलकावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल विकेट किपरच्या हातात चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न नॉस्ट्राकरेनला. सौरभ बाद. डाव संपलाय पहिला. बनल्या गेल्या 73 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी 75चं टार्गेट 74चं टार्गेट चेस करावं लागेल टीम जगदंबा वॉरियर्स नांदगावला. 74 टू विन. चला फिल्डिंगसाठी लगेचच मैदानात दाखल व्हावं लागेल टीम जनमान शिरवली. नेक्स्ट मॅच टॉस होतोय. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ आमने सामने असतील. संघर्ष 11 गबाळे आणि त्यांच्या विरोधात ओम साईड टुने. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे 3 ओव्हरची मॅच. लगेचच टॉस होतोय. पहिल्या फेरीमध्ये 85 सर्वोच्च धावा बनवल्या कारणास्तव विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला नेक्स्ट राऊंडसाठी बाय दिलेली आपण. आणि ॲज पर शेड्यूल यानंतरचा सामना जो आपण कव्हर करतोय संघर्ष 11 गवाळे आणि त्यांच्या विरोधात ओम साईड टुनेच्या दरम्यान टॉस होतोय. सरपंच ग्रामपंचायत गवाळे अर्जुनदादा पष्टे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण कव्हर करतोय. 3 ओव्हरची मॅच. संघर्ष 11 गवाळे आणि त्यांच्या विरोधात ओम साईड ठुने. चला ओपनिंग पेअर पाठवा. जगदंबा वॉरियर्स नांदगाव. ऑलरेडी एक्स्ट्रा बॉल जे टाकले त्यासाठी एक अतिरिक्त षटकाचा टाइम गेलेला आहे. मात्र वेळ न घेता आता लगेचच सलामीवीर मैदानात पाठवावे लागतील.
73 पहिल्या डावात बनल्या 74चा पाठलाग. दुसरं सत्र सुरू होतंय. करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव आणि ऐकूयात पालघर केल्टनचा आवाज, अजित पवार सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडे सरांचा आवाज आपण ऐकला गेलात पहिल्या सत्रामध्ये. सवयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिल्या फेरीतील अंतिम मॅच इकडे बघू शकतात. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहत आहेत आणि एक जबरदस्त मानाची आणि सन्मानाची स्पर्धा बघू शकतात. ओमसाई ठुणे व विघ्नहर्ता तासपोर्ट मांदवली यांच्या वतीने आयोजित मैत्री चषक 2026. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं विनंती असेल. जे हनुमान शिरवली संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती उभी केली आहे. 73 धावा जोडल्या आणि 74 धावेचं टार्गेट समोर ठेवलं आणि ते 74 धावेचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे आपण पाहूयात. नांदगाव संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच संघर्ष 11 गवारी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट ओमसाई ठुणे संघ. ठुणे संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना गोलंदाजी करण्याचा निर्णय तो त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेलाय. टेन क्रिक या युट्यूबच्या वाहिनीवरती पाहू शकतात ही स्पर्धा युट्यूब माध्यमातून दाखवली जाते. जेही प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहूयात या मॅचच्या दिशेनं नांदगाव आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान शिरवली संघ त्यांच्या माध्यमातून प्रथमतः बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये जर पाहिलं तर वर्चस्व गाजवलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये आय थिंक वर्चस्व गोलंदाजाचं भरपूर चांगलं राहिलं आणि त्याच्यानंतर प्रचंड गतीने धावा बनवला गेला. एक्स्ट्रा धावा खूप जास्त प्रमाणात फलकावरती जोडल्या गेल्या आणि त्याचमुळे 73 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश आलंय. अर्थातच शिरवली संघाला आता इकडे या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीचा खेळ गोलंदाजी करत असताना करतील की नांदगाव संघ रनचेसमध्ये. पहिलाच बॉल पाठवून दिलाय, निघून जाल सरळ बावडीलाईच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दिलो. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाची उडवली आहे जो बॉल सीमा पार येतोय चौकार 4. पहिलाच बॉल फेकून दिला वाईडिश लॉंकांच्या डोक्यावरनं सर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार आणि त्या चौकाराच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 4 आकडावरती. धावसंख्या 74 ची गरज आहे आणि पहिला 4. पुन्हा एकदा आडवा बाटणं बॉल चाललाय आता बावडी लाईनच्या पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस हवाई हल्ला पाठवून दिला सरळ सीमा पार येतोय षटकार 6. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सध्या बॅटर अन्सारच्या माध्यमातून पहिलाच बॉल त्याच्यावरती चौकार, दूसरा बॉल सिक्सर. अंसार मैदान के अंदर ये ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है आणि काय बॅटिंग केली आहे. सुरुवात ज्या पद्धतीने झाली आहे जरूर रनचेस खूप मोठा आहे परंतु आपला बॅटिंगच्या जोरावरती धाबा बंधू हा संदेश गोलंदाजाला दिलाय. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चौकार त्याच्यानंतर सिक्सर जोडला. आता मानसिकता काय असेल, काय रणनीती असेल, काय
प्री प्लॅन असेल या खेळाडूचा. इथे अल्टी पल्टी बॉल बाउडी लाईनच्या बाहेर कल्टी निघून गेला सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप. अन्सारच्या बॅटमधनं आलाय तिसरा धमाका. निघून गेला बॉल सरळ सीमा पार. येतोय चौकार 4. चौकार 4. जबरदस्त बॅटिंग करतायत. अन्सारच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली जाते. बॅट जशी फिरतीये जशी तलवार आणि चेंडू जातोय सरळ रेषेत चौकार. जबरदस्त बॅटिंग. 14 धाबा स्कोरबोर्डला जोडल्या. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झालाय मॅच मध्ये. आता पुढे गेलेत आणि पाठवले बॉलला सरळ. तिथे चूक झालीये आणि चूक करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय दुसरा चौकार बॅक टू बॅक. चुकीला माफी नाहीये आणि इथे शतरक्षणाच्या माध्यमातून केली आहे चूक आणि बॅटर अन्सारने भागवली आहे. 4 धाब्याची भूक. चौकार ठोकलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल आता फलकावरती 18 आकडावरती जोडली आहे. पहिला चौकार त्याच्यानंतर सिक्सर आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. अन्सार भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा अन्सार शेखच्या बॅट मधून बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अन्सार शेख डज नॉट इवन हॅसिटेट अँड 6 रन बॅटर्स आउट आर क्रेडिटेड. कुठलाही संकोच करीत नाहीये. बॅटच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूवरती सातत्याने आक्रमण केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे पॉवरफुल बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आहे सध्या पॉवरफुल बॅटिंग आणि याच बॅटिंगला दिली आहे 5 स्टार रेटिंग. जबरदस्त बॅटिंग बार अन्सार शेख. काय बॅटिंग केली आहे. षटकार चौकार आतषबाजी करतायत आणि 2 सिक्सर 3 चौकार ठोकलेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि स्कोरबोर्डला आता 24 धावा जोडल्यात. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्यामध्ये यश संपादित करतोय. जबरदस्त मॅच. अंतिम बॉल फ्लिक ऑफ द रिस्टने करायचा होता परंतु एंड मोमेंटला फक्त सन्मान दिला आणि षटक क्रमांकही कंप्लीट झाला. अंपायर सिग्नल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 24 रन लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. 24 वरती 0. कमबॅक करावा लागेल. या मॅचमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला विजयाची प्राप्ती करायची असेल तर गोलंदाज अटॅक देखील चांगला करावा लागेल. जरूर 74 धाबा फलकावरती तुम्ही जोडल्यात परंतु पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये तुम्ही 24 धाबा खर्च केल्यात. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार. वक्त को हालात को मरहम बनाना सीख ले. हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मॅच को बनाना सीख ले. मॅच बनवावी लागेल आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटने सध्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 24 बनल्या जरूर. हो पायात होता बॉल. आता समोर लॉंगांच्या रिझन मध्ये खेळायचं होतं परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन बॅट अँड बॉल मध्ये बनलं नाहीये आणि त्याच कारणामुळे बॅटर बीट होतोय डॉट बॉल. सध्या जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून कंप्लीट केलाय. संपन्न करत असताना गोलंदाज सौरभ पाहू शकतात. सध्या जर पाहिलं तर नांदगाव संघाचे बॅटर खूप चांगली बॅटिंग करतात. त्यावेळेस आउटसाइड डे ऑफस्टिक बॉल होता. फर्स्ट वाईट लाईनच्या थोडासा बाहेर बॉल आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. इट इज अ व्हाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. फलकाची धावा संख्या स्कोरबोर्डला आता 25 वरती पोहोचली आहे. नांदगाव दुसऱ्या बाजूने शिरवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त लो फुल टॉस होता आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव घेण्याचा मोह बाळगलाय आणि कंप्लीट देखील झाले. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोचले गेलेत अन्सार आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर मयूर. पार्टनरशिप बिल्ड करतात आणि पार्टनरशिप बिल्ड करत असताना खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. स्कोरबोर्डला जर पाहिलं तर 26 धावा जोडल्या. 74 धावांचा पाठलाग करतायत नांदगाव संघाच्या बॅटर. ओपनिंग पारसमध्ये आघाडीचे 2 बॅटर. डान्सिंग डाऊन ट्रॅकने केल्याचा होता. खोलात बॉल होता. जडमध्ये होता आणि त्याला खोदून काढलं अशक्य होतं.
सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाज करतोय सौरभ. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्या या मॅच मध्ये तुम्हाला अचूक टप्प्यावरती भेदक मारा, पाठपुरावा बॅकअप द्यावा लागेल पहिल्या षटकाला. आता इकडे फटका चांगलाय, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर निघून चाललाय सरळ अन्सारच्या बॅटमधून. अजून एक धमाका, 4 धावा, चौकार. तसं बॅटिंग मैदानाच्या मध्ये केली जाते. बॅट फ्लो जर पाहिलं तर अन्सारचा लाजबाब आहे आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याचा निर्देश त्याचा माइंड मध्ये होतोय आणि खरे देखील उतरतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केला. आता बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. खेळाडू पुढे पोहोचले गेलेत आणि त्यानंतर बॉलची अचूकरित्या फैकी केली आहे. सिंगल दाबेने समाधान व्यक्त करतात आणि सिंगल दाब्याच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 31 आकडावरती 1.5 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झालाय. जानमान शिरवली आणि दुसऱ्या बाजूने नांदगाव संघ, या दोन संघाच्या माध्यमातून घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. अंतिम बॉल बाकड ऑफ दी स्क्वेअर लेगला खेळायचा होता, शरीरावरती अदललाय आणि त्याच्यानंतर लाऊडली अपील जरूर पंचाकडे केली होती. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालंय. पंचांचा निर्णय षटक क्रमांक कंप्लीट. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 31 लॉस ऑफ 0 विकेट, 31 वरती 0. कमबॅक केलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सौरभ या गोलंदाजाने केली. 1 विकेट आणि त्याच्यानंतर 7 धावा, 1 चौकार देखील त्यामध्ये होता आणि त्याच कारणामुळे सध्या गोलंदाजी मागवणं सौरभ या गोलंदाजाने पाठपुरावा केला आणि क्रिकेटच्या पटलावरती बॅकअप आणि पाठपुरावा या शब्दाला खूप महत्व आहे आणि तेच सौरभच्या माध्यमातून सध्या या मॅचमध्ये केलंय. जरूर तेजस थोडासा खर्चिक ठरला प्रत्येकी बॉलवरती, त्याच्यावरती आक्रमण अन्सार या बॅटरने केलं, परंतु सौरभच्या माध्यमातून चांगला कमबॅक झाला या मॅचमध्ये आणि तोच कमबॅक मेंटेन ठेवावा लागेल. कारण अन्सार ज्या पद्धतीची बॅटिंग करतो या मॅचमध्ये सध्या त्याच्या बॅटिंगचा बोलबाला भरपूर चांगला राहिला आहे. आता इकडे नवीन गोलंदाज ऑन बॉलिंग मार्कवरती दर्शन आलेत. दर्शन द्यावं लागेल विकेटने. सध्या या गोलंदाजाला जानमान शिरवली, दुसऱ्या बाजूने नांदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये काटाकीर लढत आपण बघू शकतात आणि सध्या जर पाहिलं तर याही गोलंदाजावरती भरपूर अपेक्षा असतील संघाच्या आणि त्या अपेक्षांवरती खरे उतरावं लागेल. तयार, ओव्हर द विकेट्स, राऊंड विकेट सज्ज आहेत. पहिलाच बॉल पाठवलाय सरळ आमच्या स्क्वेअरला एक कॅमेरामॅनला अभिवादन देण्यासाठी. सरळ सीमा पार, जिकडे तिकडे धाबांचा पाऊस, जिकडे तिकडे धाबांचा पाऊस आणि षटकार मारून केलीये गोलंदाजाची आऊस. सिक्सर. मध्ये बघू शकतात अन्सारच्या माध्यमातून त्यात टॉटलेस अँड प्युअर क्रिकेट मैदानाच्या मध्ये दाखवलं जात आहे. क्रिकेटचं अद्भुत सौंदर्य दाखवणारे फटके, बॅटच्या रडांमध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये हा संदेश प्रत्येक बॉलवरती दिला जातोय आणि त्याचमुळे प्रत्येकी बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्यामध्ये यश संपादित करतायत सध्या अन्सार. अन्सार शेखच्या माध्यमातून एकंदरीत बॅटिंगचा विचार करायचा गेला तर 3 सिक्सर आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौकारांचा विचार करायचा गेला तर 4 चौकार आणि 1 सिंगल देखील त्याने कंप्लीट केली आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतोय. टोले जंक फटकेबाजी हे त्याला पसंत आहे. आक्रमक रवैया आणि
त्याच्या जोरावरती संघाची टोटल आता 37 आकडावरती. पुन्हा एकदा खोलात बॉल होता, जडमध्ये होता, उड्यात होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या फलकावरती आता जोडत असताना पाहतायत 38च्या घरामध्ये. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती सिक्सर जोडलाय. त्याच्यानंतर कमबॅक चांगला होता. उभ्यात असलेल्या बॉलवरती पसंती दिलेली आणि एक सिंगल. चांगल्या बॉलचा सन्मान देखील अन्सार शेखच्या माध्यमातून केला जातो आणि दुसऱ्या बाजूने अनुज यावेळेस अनुजच्या बॅटच्या रडारमध्ये आला आणि पाठवलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डाऊन डी बॉल कॅच कंप्लीट केली जाते. विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका बसतोय. आउट. च्या माध्यमातून विकेट देखील मिळवून दिली. पहिल्याच बॉलवरती सिक्सर जोडल्यानंतर चांगला कमबॅक मागील 2 बॉलवरती बघू शकतात आणि स्कोरबोर्डला आता 38 धावा जोडल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दर्शन आणखी काही चेंडू राहिले. 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला त्याच्या माध्यमातून. इथे बॉल शरीरावरती आदळलाय. बॅकआउट ऑफ द स्क्वेअरला खेळायचा होता परंतु बॉल चालला सरळ शॉर्ट टर्नमॅनला भेदून बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल का हा प्रश्नचिन्ह जरूर उद्भवलाय. एक सिंगल कंप्लीट दुसरा धाव देण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील कंप्लीट जरूर झाली आहे. त्याच्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या 40 आकड्यावरती जोडली आहे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. या ओव्हरमध्ये कमबॅक मागील ओव्हरमध्ये देखील भरपूर चांगला कमबॅक झालाय. आता इकडे जय हनुमान शिरवली संघ मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना वर्चस्व गाजवतात. पहिल्या षटकामध्ये अन्सार शेखच्या माध्यमातून जबरदस्त खेळ बघू शकलात आणि त्यानंतर समीर आलेत. यावेळेस पुन्हा एकदा प्ले अँड मिस स्विंग अँड मिस सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर सध्या दर्शन करतोय आणि आपल्या गोलंदाजीचा दर्शन बॅटरला देखील देतोय. जरूर त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती सिक्सर जोडल्यानंतर त्याच्या बात्यातील काही उत्कृष्ट बॉल त्याने देखील पेशकश केली आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज झाले. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडखानी केली आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. 3 षटकांचा खेळाच्या आखरी धावसंख्या 40 वरती 2. इक्वेशन आता इकडे बदलणार. इक्वेशन जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 34 धावेची गरज. 12 बॉल 34 धावा बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये. चला टीम मीटिंग नकोय. एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका मित्रांनो विनंती असेल. लगेच गोलंदाजी मागवणं गोलंदाज सेट करायसाठी फील्ड सेट करून घ्यायचे. महसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहू शकता त्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. ओम साई ठुणे व विघ्नार्थ स्पोर्ट मानिवली यांच्या वतीने आयोजित मैत्री चषक 2026 आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील पहिल्या पर्यंत अंतिम मॅच जय हनुमान शिरवली आणि त्याच्या अगेन्स्ट नांदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान शिरवली संघाने 73 धावा फलकावरती जोडल्या आणि 74 धावांचं टार्गेट दिलंय आणि ते टार्गेट चेस करत असताना अन्सार या खेळाडूने जबरदस्त खेळ दाखवलाय आणि त्याची साथ जर पाहिली तर खेळाडू देत नाहीयेत परंतु समीर आलेत आणि समीरच्या माध्यमातून आता कशा पद्धतीचा खेळ आकारला जाईल या मॅचमध्ये. आणखी काही चेंडू राहिले. चला टीम मीटिंग नको विनंती असेल दोन्ही संघांना वेळ वाचवायचा आहे. चला जय हनुमान शिरवली संघाचे खेळाडू आपल्याला विनंती असेल वेळ वाचवायचा आहे.
चला मॅच चालू करायची विनंती आहे. वेलकम बॅक. नमस्कार क्रिकेटच्या बड्या चाहत्यांनो, आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅच रंगतदार मूडमध्ये आली आहे. 12 चेंडू 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं आणि ते लक्ष कशा पद्धतीने या मॅचमध्ये पूर्ण केले जाईल. ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. सौरभ, या सौरभच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. तो सौरभ, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइक. 40 धावा जोडल्या, 2 विकेट्स सध्या मिळवले तर जनमान शिरवली संघाने. आणि दुसऱ्या बाजूने नांदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये रनचेसमध्ये बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल सौरभच्या माध्यमातून आउटसाइड लेग स्टिक आणि त्याच्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना स्कोरबोर्डला आता 41 धावा. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलणार. 12 चेंडू 33 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. इथे स्लॉक करायचा होता, गुडघे वाकवले होते, परंतु सौरभच्या माध्यमातून चूक झाली आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेगचा चेंडू. अंपायर सिग्नल, इट इज अ वाईट. सातत्याने चुका होत आहेत. निर्णायक आणि क्रुशल मोमेंटला या पद्धतीच्या चुका तुम्ही केल्या तर खामियाजा भुगतावा लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती तुम्ही अतिरिक्त 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. इथे पायात बॉल होता, लाऊडली अपील, परंतु लेग स्टिक मिस करणारा बॉल होता. अंपायरचा सिग्नल येतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अपील लाऊड होती, परंतु त्याच्यावरती पंचांचा आऊटचा सिग्नल येत नाहीये. पहिलाच बॉल, त्याच्यावरती संधी उपलब्ध केली होती सौरभ या गोलंदाजाने, ज्यांच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा हाताळलाय. आणि 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट्स देखील या गोलंदाजाने मिळवून दिली आपल्या संघासाठी. तो सौरभ पुन्हा एकदा वाडबा समोर बॉल चाललाय डीप मध्ये. खेळाडू पुढे सरसवतात मिड विकेटचे. बॉलला रिटर्न करतात एक सिंगल. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाच्या आणि त्यामुळे खूप जलद गतीने बॉल डीप मध्ये निघून जातो. आणि एका धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा 43 आकडावरती. 10 चेंडू 31चं समीकरण सध्या स्कोरबोर्डला आपण बघू शकतात. नांदगाव संघ स्ट्रगल मध्ये आहे. दुसऱ्या बाजूने स्वतःला सिद्ध करण्याची संधी सौरभकडे देखील सोपवली आहे. कारण पहिलं षटक तेजसचं खूप खर्चिक राहिलं, त्यामध्ये 24 धावा आल्या. त्याच्यानंतर सौरभने या मॅचला स्थिर केलं आणि तो सौरभ पुन्हा एकदा इथे यष्टांचा वेध घेतलाय. बॉल सरळ धडकलाय. यष्टी उद्ध्वस्त, लाकूडतोल गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 3, बॅटर आउट. जाण्याची गरज. सौरभ जबरदस्त गोलंदाजी करतोय. आयुष्यात तुम्ही किती पावसाले पाहिले या गोष्टीला महत्व नाही, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवलाय आणि त्यातून कशी वाट काढली आहे या गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्व दिलं जातंय. आणि सौरभ या गोलंदाजाने जबरदस्त वाट काढली आहे. षटक क्रमांक 4 त्याच्या माध्यमातून पाहू शकतात. आणि त्या 4थ्या षटकामध्ये जरूर सुरुवात अतिरिक्त चेंडूने झाली होती, परंतु आपल्या गोलंदाजीचा दमखम सध्या गोलंदाजी करत असताना दाखवतो. आणि 43 धावा स्कोरबोर्डला सध्या बघू शकतात. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अन्सार अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे, जो या मॅचला टर्न करू शकतो आणि त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. ओपनिंग पॅरसमध्ये का दाखल झाला होता. 9 चेंडू 31 धावेची गरज. स्पीडअप करायचं विनंती आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार आहे. पुणे संघ आणि गवाई संघाचे संपूर्ण खेळाडू आणि कॅप्टन्स आपल्या संघाला पाहू शकतात की तयार करायचं, प्रिपेअर लगेच करून घ्यायचं. इथे देखील जबरदस्त बॉल भन्नाट वेगाला निघून गेलाय.
आय साईट कुठेतरी डलमली झाले आणि त्याचमुळे सरळ वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर पहिलाच बॉल खेळत असताना गोल पॅटरच्या विपक्षामध्ये करतायत. सुनील आहेत तिकडे. सौरभच्या माध्यमातून 4 बॉल कंप्लीट झाले, 2 डॉट बॉल, त्याच्यानंतर 1 विकेट्स आणि 1 सिंगल आणि 2 अतिरिक्त चेंडू. ओ आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलाय. फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अंपायर सिग्नल. इट इज अ वाईट. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने आता धावसंख्येत वाढ होतीये. संघाची धावसंख्या फलकावरती 44 आकडावरती. 8 चेंडू 30 धावेची गरज आहे. मॅच इथून बनू शकते. अन्सार या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. अन्सार या खेळाडूकडे अति विध्वंसकता आहे. 24.5 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या. पायात बॉल होता. ऑफिल लाऊड आहे परंतु आउटसाइड लेग स्टंप बॉलची पिचिंग होते आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलंय की इथे विकेट मिळणार नाहीये. एक बॅटच्या स्वरूपाने एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकता स्कोरबोर्डला आता 45. सौरभ त्याने आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि त्यानंतर स्कोरबोर्डला 45 धावा, 7 चेंडू आणि त्याच्यानंतर 29 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. चला स्पीडअप करायचा सौरभ. दोन बॅटर्सच्या माध्यमातून विचार विनिमय केला जातो. अंतिमच्या बॉलवरती एखादा तगडा स्ट्रोक आला नंतर मॅच बनू शकते आहे. अन्यथा थोडीशी मॅच दूर जाईल नांदगाव संघासाठी. अंतिमचा बॉल सौरभ कमबॅक चांगलं आहे. अंतिम बॉल समोर मारलाय. लोकांच्या रिझर्वमध्ये खेळाडू आहेत आणि त्यांना देखील बेदून बॉल निघून चालला सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. येतो अंतिमच्या बॉलवरती चौकार. 4. जय हनुमान शिरवली संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण आपली फील्ड सेट करून घ्यायची आणि बॅटिंग ट्रॅकवरती खेळाडू आपण आपल्या स्टान्सवरती उभे राहायचे. विनंती आहे. शिरवली संघ चला स्पीडअप करायचं पंच. आपण स्ट्रिक वॉर्निंग द्यायची आहे. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. अर्थातच प्रत्येक बॉलवरती बाउंड्रीज खूप गरजेचे आहे. चौकार षटकार तुम्हाला खेचावेच लागतील या मॅचमध्ये. 4 षटकार त्याच्यानंतर 1 सिंगल रन्स किंवा चौकार षटकारांची आतिषबाजी या मॅचमध्ये करावी लागेल आणि आता मॅच दूर जाऊ शकते. अंतिम बॉल व अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाजी ट्रॅकवरती. खलीलजी काका आणि सतीशजी काका यांच्या माध्यमातून जयमान शिरवली संघासाठी शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. विघ्नेश बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. 6 चेंडू 25 धावेची गरज आहे. अन्सार ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे विध्वंसकता आहे, तो सध्या नॉस्ट्राईक एंडकडे आहे आणि स्ट्रायकिंग एंडकडे सुनील ज्याच्यावरती जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे या मॅचमध्ये. सुनीलच्या माध्यमातून धावा होतील का? पोटेन्शियल असतं लेफ्ट हँडर बॅटरला. पहिलाच बॉल फ्लिक करायचा होता, पाठवलंय. शॉर्ट थर्डमॅनमध्ये बॉल जात असताना फाईन लेगमध्ये आय थिंक बॉल जात असताना बॉलला स्टॉप केलंय आणि त्याच्यानंतर एक सिंगल फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे धावसंख्या फलकावरती 1ने वाढली आहे. 24 धावेची गरज. 5 चेंडू. चला प्रत्येकी बॉलवरती विचार विनिमय करू नका मित्रांनो, प्लीज विनंती असेल. वेळ वाचवायचा आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांनी तयार राहायचे. लगेचच आपण हा सामना संपल्यानंतर मॅचला सुरुवात करतोय. मंचाच्या दोन्ही संघाने आपण तयार राहायचं आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती आहे दोन्ही संघांना. 5 चेंडू 24 धावेची गरज. मॅचमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. चला बॅटर विनंती आहे आपल्याला. मॅच आपण सुरू करतोय कारण आजच्या दिवसामध्ये सामने थोडेशा उशिराने सुरू झाले होते आणि त्यासाठी स्पीडअप करायचं आहे. 5 चेंडू 24 धावेची गरज या मॅचमध्ये. अन्सार ज्या अन्साराने जबरदस्त बॅटिंग केली आहे. संधी आहे हिरो बनायची या मॅचमध्ये. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने चाललाय. बॅट चेस आणि त्यानंतर विकेट किपरचा सहारा. अन्सार बॅक टू दी पवेलियन. गॉन.
2026 आजची दुसरी रचने आणि काय मॅच पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली त्याच्यानंतर सुरुवात जर पाहिली तर नांदगाव संघासाठी खूप चांगल्या पद्धतीची झाली होती बॅटिंग करत असताना रनचेसमध्ये अन्सारच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर बॅकफुटला गेलेत. सौरभने कमबॅक केलंय समोर समोर खेचला उंच जास्त गेला आणि दावडी बॉल रनिंग कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन घडलं नाहीये. चेंडू स्लिप झाला आणि कॅच ड्रॉप होत असताना बघू शकतात एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे मॅच कठीण बनली आहे. या मॅच मध्ये जय हनुमान शिरवली संघ सध्या स्ट्रॉंग राहिलाय. 3 चेंडू 23 धावेची गरज अशक्य असं आव्हान. एखादा खराब बॉलच या मॅच मध्ये नांदगाव संघाला कमबॅक करू देऊ शकतो परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी राहिली कुठेतरी कठीण गोष्ट वाटतीये. समोर समोर पाठवलाय सरळ बावडीलाच्या पलीकडे आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन देण्यासाठी बॉल सीमा पार येतोय जबरदस्त तडाखा सिक्सर. पाक टाकण्याचं काम सध्या बॅटिंग ट्रॅक वरती सुनील करतोय. पुन्हा एकदा सुनीलने बॉल उडवला आणि पाठवलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय कॅच कंप्लीट. सुनील त्याच्या बॅटिंगला देखील लागते लगाम विकेट्स. लॉंग प्रेस करू का? चला मॅच फिनिश झाली आहे आणि जय हनुमान शिरवली संघ या मॅच मध्ये विजय संपादित करतोय आणि जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे वितरित करूयात. बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी केली आहे. तो जय हनुमान शिरवली संघाचा सौरभ ठरतो या मॅचचा.